नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज दिनांक 30 जून 2026। तर हे प्लॉट आपला आहे 24 जूनचा। तर याच्यामध्ये आपण स्ट्रॉंग आर्म सोबत पॅराकॉट हे तणनाशक घेतलं होतं। पॅराकॉटचं प्रमाण आपण 100 मिली असा याचा डोस आपण घेतला होता। आणि जे स्ट्रॉंग आर्म आहे ते एका पुडीमध्ये 7 पंप म्हणजे एकरी 7 पंप 20 लिटरचे आणि पॅराकॉट 100 मिली प्रतिपंप असा आपण याचा डोस घेतलेला होता। तर या शेतामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये तण होतं। अगोदर हे जे आपण सोयाबीन लागवड करत होतो याच्यामध्ये मका जे आहे हे मोठ्या प्रमाणात उगवलेलं ऑलरेडी होता। त्याचबरोबर बाकीसुद्धा गवत त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये उगवलेलं होतं। तर हे संपूर्ण बघू शकता एकदम काळभोर रान झालेलं आहे। आणि या शेतामध्ये मक्का होता अगोदर आणि तो मक्का आपण जाळा नाही तर त्याला बारीक करून संपूर्ण हे जमिनीमध्ये गाडलेलं आहे। हे काळी कचरा दिसत आहे, ही शून्य मशागत आपण आता इथून पुढे करणार आहोत। हे जी काळी कचरा आहे हे आता आपण असाच ठेवणार आहोत, याला उचलणार नाही म्हणजे जमा करणार नाही। तर याचा बुरशीवर काही परिणाम होईल का किंवा मग सोयाबीनला बुरशी वगैरे लागेल का? तर आता बुरशी वगैरे लागणार नाही, कारण की आपण याच्यामध्ये बीज प्रक्रिया वगैरे केलेली आहे। तर हे बघू शकता, तणनाशक मारल्यानंतर सोयाबीनवर उगवणीवर कोणताही परिणाम आपल्याला जाणवत नाही किंवा मग सोयाबीनचे कोंब पिवळे असणे किंवा कोंब पिवळे पडणे असं सुद्धा याच्यामध्ये अजिबात दिसत नाही। 5 दिवस झालेले आहेत सोयाबीनला, 6 दिवस झालेले आहेत। 6 दिवसामध्ये बघू शकता एकदम चरत अशी लागली आहे सोयाबीन। आणि याला आपण पहिली फवारणी साधारण 4 तारखेला याला घेणार आहोत, म्हणजे 10व्या दिवशी। त्याचा सविस्तर व्हिडिओ आपला येणार आहे, कारण की सर्वात जबरदस्त फवारणी ती म्हणजे खोडाळीसाठी आपण पहिली फवारणी दरवर्षी घेत असतो। आणि 100% रिझल्ट समोर चालून दिसणार आहे आपल्याला, कारण की एवढ्या कमी वयामध्ये म्हणजे साधारण आता हे 6 दिवसाचं आहे, इथून 4 दिवसांना आपली सोयाबीनवर पहिली फवारणी जी आहे हे दरवर्षीप्रमाणे कंटिन्यू आपली असते। तर पहिल्या फवारणीचा व्हिडिओ लवकरच आपला येईल। तर बघू शकता तणनाशकाचा रिझल्ट बघून घ्या पहिल्यांदा मेन म्हणजे, कारण की बरेच शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप डाऊट असते की सोयाबीनच्या उगवणीवर त्याचा काही परिणाम होते का? तर मित्रांनो, 1% परिणाम याच्यामध्ये होत नाही। 100 मिली मारला किंवा 120 जरी मिली तुम्ही तणनाशकाचा वापर केला तरी याला कोणताच फरक याच्यामध्ये जाणवत नाही। तर याच्यामध्ये आपण टोकन मशीनचे वेगवेगळे अंतर घेतले होते। त्याच्यामध्ये एक 5.5 इंचवाला आहे अंतर आहे, एक 6.5 इंचवाला आहे आणि एक 7 इंचवाला आहे, असं 3 लाईन याच्यामध्ये आहेत। त्याच्यामध्ये आपण व्हीलसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या वापरल्या। 2 व्हील आपण 4 नंबरच्या वापरल्या, 1 व्हील आपण 5 नंबरचे वापरले। थोडंसं झिगझॅग पद्धतीनेसाठी संपूर्ण आपलं हे असा खेळ जे आहे की आपण केलेला आहे। तर बघू शकता अशी याची उगवण झालेली आहे, जबरदस्त उगवण झालेली आहे सोयाबीनची। आणि ही व्हेरायटी आहे मॅक्स 725। बरेच शेतकरी मला विचारत होते, तर ही यशोदा कंपनीची मॅक्स 725 व्हेरायटी आहे। बघू शकता उगवण शक्ती कशी झालेली आहे, काही नाही। एकरी बियाणे लागले आपल्याला साधारण 20 किलोपर्यंत। 3 एकरमध्ये 60 किलो बियाणं आपल्याला हे लागलेलं आहे। आणि जिथं आपलं हलकं शेत आहे तिथं आपण 22 ते 23 किलो बियाणं हे टोकन पद्धतीने टाकलेलं आहे। अशी याची जर्मिनेशन झालेलं आहे। बघू शकता तणनाशकाचा रिझल्ट चांगला मिळते, कारण की आपण याच्यामध्ये खुरपणी डवळणी कोळपणी ही जी कामं आहेत हे आपण करत नाही याच्यामध्ये। त्याच्यामुळे तणनाशक जे आहे आपल्याला कंपल्सरी थोडंसं हार्डच मारावं लागेल। आणि इथून आपण शून्य मशागत शेती हे आपण कंटिन्यू करणार आहोत, कारण की याच्यामध्ये खर्च जे आहेत हे नांगरटीचा जे खर्च आहे हे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लागलेला आहे। तर सुरुवातीला आपल्याला हे मशीन गाडण्यासाठी 5 एकरसाठी साधारण 10,000 रुपये लागलेले आहेत। नांगरटीसाठी साधारण 11 ते 12,000 रुपये लागलेले आहेत। पुन्हा रोटरसाठी पुन्हा 7,000 रुपये लागलेले आहेत। पुन्हा त्यानंतर बेडसाठी सुद्धा 6,000 रुपये, म्हणजे साधारण 32,000 ते 33,000 रुपये जे आहेत हे मशागतीमध्ये पैसे आपले गेलेले आहेत। परंतु आपण इथून पुढे शून्य मशागत जे आपलं ऑलरेडी आपण 2 वर्ष अगोदर केलं होतं ते थोडंसं काही कारणामुळे बंद केलं आपण। तर इथून पुढे आपण शून्य मशागत इथून करणार आहोत। तर आपण त्यासाठी हे 4.5 फुटाचे बेड केलेले आहे। तर बघू शकता अशा पद्धतीचे हे जर्मिनेशन सोयाबीनचं झालेलं आहे। 6 दिवसाचं सोयाबीन झालेलं आहे आणि पाऊस वगैरे एकदम टायमाला पडत आहे। अजून शेताच्या बाहेर पाणी गेलं नाही, परंतु मोजक्या पिकापुरतं पाणीही पडत आहे।